लक्ष्मण हाकेंविरोधात मराठा समन्वयक आक्रमक झाले। लक्ष्मण हाकेंच्या तोंडाला आम्ही काळं फासणार असं आता म्हटलं जात आहे। मराठा समन्वयक गंगाधर काळकुड यांचा इशारा आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात येऊ न देण्यासाठी आंदोलन केल्यास तोंडाला काळं फासू असा आता इशारा देण्यात येतोय। बातमी आपण पाहतोय, लक्ष्मण हाकेंविरोधात मराठा समन्वयक आक्रमक झालेले आहेत। लक्ष्मण हाकेंच्या तोंडाला आम्ही काळं फासणार असं आता समन्वयकांकडून सांगितलं जात आहे। गंगाधर काळकुटे यांनी हा इशारा आता दिलेला आहे। जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात येऊ दिलं जात नसेल तर मात्र आंदोलन आपण करू आणि त्याच वेळी लक्ष्मण हाके यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा आता देण्यात येतोय। लक्ष्मण हाकेंविरोधात मराठा समन्वयक आक्रमक झालेले आहेत। लक्ष्मण हाकेंच्या तोंडाला आम्ही काळं फासणार असा आता इशारा गंगाधर काळकुटे मराठा समन्वयक आहेत त्यांनी दिलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात येऊ न देण्यासाठी म्हणून आंदोलन केल्यास तोंडाला काळं फासू असा इशारा आता दिला जातोय। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 29 जुलैला मुंबईत मोठं आंदोलन सुद्धा होणार आहे। या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून जरांगे पाटलांविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके 15 जुलैला पुण्यात आंदोलन करणार आहेत। त्यासाठी 4 जुलैला मुंबईत ओबीसी समाजाची बैठकही उद्या बोलावण्यात आलेली आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात येतोय। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला अखंड मराठा समाजाचं मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे। 27 तारखेला अंतरवलीतून सर्वजण निघणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके याची एक बाईट ऐकली, त्यामध्ये त्याने 15 तारखेला येत्या मनोजदादा विरोधात पुणे इथे आंदोलन करण्याचं जाहीर केले। तर 4 तारखेला त्याची मुंबई येथे ओबीसी समाजाची बैठक लावली। मला हाकेला सांगायचंय, त्यानं जरूर बैठक लावावी, जरूर आंदोलन करावं, परंतु ते आंदोलन मनोजदादांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी करावं आणि बैठक लावावी ती धनगर समाजाला एसटीत कसं घेऊन जाता येईल, एसटी प्रवास यासाठीच विचारमंथन बैठक लावावी। परंतु जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे मनोजदादाच्या विरोधात 15 तारखेला आंदोलन करतोय। तर त्याला सांगायचंय, तू जर पुण्यात आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा पुण्यात आणि मुंबईत आंदोलन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।